नमस्कार. मी प्राध्यापक प्रशांत पुजारी, विवेकानंद कॉलेज, औरंगाबाद. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रकरण 3 प्रकल्प निवड. प्रकल्प 3 प्रकल्प निवड यामध्ये आपल्याला सर्वप्रथम बघायचं आहे प्रकल्पाचा अर्थ काय आहे. विद्यार्थी मित्रांनो, मानवाला नाविन्याची आवड ही जन्मतःच असते. या नाविन्याच्या आवडीमुळे नवीन शोध व संशोधनाच्या तंत्रांमध्ये प्रगती झालेली आपल्याला बघायला मिळते. मानवाची प्रत्येक आवड ही कोणत्या तरी गरजेशी निगडीत असते व ती गरज भागविण्यासाठी व्यक्ती उद्योग व व्यवसाय सुरू करतो. त्यामुळे योग्य व्यवसायाची निवड करणे हे आजच्या व्यावसायिक स्पर्धेत व ते टिकून ठेवणे हे उद्योजकासाठी एक कसोटीचं कार्य आहे. त्यासाठी शास्त्रशुद्धपणे पुरेसा पूर्व अभ्यास करणे, संशोधन करून जागरूकता दाखवीत टप्प्याटप्प्याने जाणे त्याला आवश्यक आहे. या प्रक्रियेतील प्रकल्पाची किंवा उत्पादनाची ओळख हा महत्त्वाचा टप्पा आहे. तर उद्योजक होण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुरुवातीला त्यांच्यासमोर प्रश्न असतो तो कोणत्या वस्तूचं आपण उत्पादन करायचं, कोणत्या वस्तूची आपण निवड केली पाहिजे किंवा करावे. हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असून या निर्णयावरच व्यवसायाचं यश हे अवलंबून असतं. तेव्हा प्रकल्प निवडताना त्यांच्या तांत्रिक बाबी, भांडवल, कच्चा माल, मनुष्यबळ, बाजारपेठ यांचाही विचार करणे आवश्यक असते. प्रकल्प ही विशिष्ट उद्दिष्ट ठराविक कालावधीत साध्य करण्यासाठी शास्त्रशुद्धरित्या विकसित केलेली कार्ययोजना असते. या योजनेला मूर्त रूप देण्यासाठी आवश्यक साधने, ज्ञान, अनुभव, भांडवल, स्वतःची क्षमता यानुसार नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करावा लागतो व त्यानुसार त्याची अंमलबजावणी करावी लागते. आता प्रकल्प निवडताना किंवा कोणताही व्यवसाय म्हणा, उद्योग उभारताना आपल्याला नेमका व्यवसाय कोणता करायचा आहे, आपल्याला वस्तू कोणती निवडायची आहे हे आपल्याला बघणं आहे. त्या वस्तूसाठी लागणारे जे काही साधन सामुग्री आहे, तांत्रिक ज्ञान आहे, अनुभव आहे, बाजारपेठ कोणती असणार आहे, कच्चा माल, रॉ मटेरियल आपण कोणतं वापरणार आहे, या सर्व गोष्टी आपल्याला तिथं ज्ञात असल्या पाहिजे. ज्याच आधारावर आपण भविष्यात त्याच्यावर कृती करणार आहोत. त्यासाठी आपल्याला प्रकल्प निवडणे किंवा उत्पादनाची ओळख होणे हे फार महत्त्वाचं आपल्याला टप्पा मानला जातो. तर प्रकल्प अर्थ बघताना प्रकल्प म्हणजे विशिष्ट आर्थिक व तांत्रिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजित केलेला उपक्रम होय. काय सांगितले की प्रकल्प म्हणजे विशिष्ट आर्थिक व तांत्रिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजित केलेला उपक्रम होय. आपल्या आर्थिक व तांत्रिक उद्दिष्ट जे पूर्ण करण्यासाठी नियोजित केलेला एखादा व्यवसाय आपल्याला उभारायचा आहे, त्यासाठी लागणारे जे काही आर्थिक सहाय्य आहे की आपल्याला पैसा कुठून मिळणार आहे आणि तांत्रिक व्यवसायासाठी लागणारे जे काही साधन सामुग्री आहे ती जेव्हा आपण पूर्ण करण्यासाठी जो आराखडा तयार करतो, जो उपक्रम तयार करतो, त्यालाच प्रकल्प असं म्हणतात. आता प्रकल्पाची व्याख्या सांगितलेली आहे की विशिष्ट उद्दिष्ट ठराविक कालावधीत साध्य करण्यासाठी शास्त्रशुद्धरित्या विकसित केलेली कार्ययोजना म्हणजे प्रकल्प होय. विशिष्ट उद्दिष्ट ठराविक कालावधीत साध्य करण्यासाठी शास्त्रशुद्धरित्या विकसित केलेली कार्ययोजना म्हणजे प्रकल्प होय. आपण एक टार्गेट ठेवलेला आहे. काय सांगितले की
तुमचं एक ध्येय आहे की मला माझा व्यवसाय सुरू करायचा आहे, मला उद्योग करायचा आहे, माझ्या वस्तूचं उत्पादन करायचं आहे, पण त्याच्यासाठी जर आपण निश्चित एक कालावधी ठरवला आणि त्या कालावधीच्या दृष्टिकोनाने आपण जर प्रयत्न केले तर निश्चित आपलं जे काही कार्य आहे ते सफल होतं. आपल्याला विशिष्ट उद्दिष्ट जे गाठायचं आहे ते ठराविक कालावधीमध्ये जर आपण ठरवलं तर ते शास्त्रशुद्धरित्या आपण जर त्याची कार्ययोजना केली तर तो प्रकल्प आपला निश्चित तिथं चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो. या योजनेला मूर्त रूप देण्यासाठी आवश्यक साधने, ज्ञान, अनुभव, तंत्रज्ञान, भांडवल, स्वतःची क्षमता यानुसार नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करावा लागतो व त्यानुसार त्याची अंमलबजावणी करावी. आता प्रकल्प म्हणजे मला विशिष्ट उद्दिष्ट गाठायचं आहे, ठराविक कालावधीत ते साध्य करायचं आहे, त्यासाठी मी नियोजन केलेलं आहे, कार्ययोजना केलेलं आहे, म्हणजे प्रकल्प आहे असं आपण म्हणू शकतो. पण ते केव्हा घडेल, जेव्हा तुमच्याकडे ती साध्य करण्यासाठी आवश्यक साधने असतील, तुम्हाला त्या उद्दिष्ट गाठण्यासाठी पुरेसं ज्ञान असेल, त्याबद्दल अनुभव असेल, तंत्रज्ञान तुमच्याकडे असेल, भांडवल असेल, तर अशा आणि ह्या सर्वात बाबत तुमच्याकडे एक स्वतःची क्षमता असली पाहिजे, तुमच्याकडे कॅपॅबिलिटी असली पाहिजे की ते मी हे जे उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे ते मी ते साध्य करणारच आहे. तर अशा प्रकारचं तुम्हाला त्याची अंमलबजावणी तिथे तुम्हाला करावी लागते, तेव्हाच तो प्रकल्प आपला पूर्ण होऊ शकतो. दुसरी व्याख्या सांगितली आहे की संसाधने वाटपाच्या दृष्टिकोनातून वस्तू आणि सेवा पुरवठ्याच्या सुविधांचा विकास करण्याच्या उद्देशाने भांडवली गुंतवणूक करणारा प्रस्ताव म्हणजे प्रकल्प होय. वस्तू आणि सेवा पुरवठा करण्याच्या सुविधांचा विकास करण्याच्या उद्देशाने भांडवल गुंतवणूक करणारा प्रस्ताव. आपल्याला व्यवसाय करायचा आहे, वस्तूचं उत्पादन करायचं आहे, वस्तूच बाजारपेठेत आपल्याला विक्रीस उपलब्ध करून द्यायचे आहे, ग्राहकांच्या सेवा पूर्ण करायच्या आहे, तर यासाठी आपल्याला सर्वप्रथम भांडवल गुंतवणूक करायची आहे. त्यासाठी लागणारा जो काही प्रस्ताव आहे त्यालाच आपण प्रकल्प असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे आपला नेक्स्ट पॉइंट, प्रकल्पाचं उद्देश्य. आता प्रकल्पाचा उद्देश्य काय असला पाहिजे किंवा प्रकल्प का आपण त्याला महत्त्व दिलेलं आहे, तर प्रकल्पाचा उद्देश हा प्रकल्प नियोजनात महत्त्वाचा घटक मानला जातो. प्रकल्पात काय साध्य होणे अपेक्षित आहे आणि संपूर्ण प्रकल्प म्हणून त्याची वाटचाल कशा प्रकारे चाललेली आहे याचे मोजमाप करता येणे याचा समावेश प्रकल्प अहवालांमध्ये किंवा प्रकल्पामध्ये, प्रकल्प उद्देशांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आता प्रकल्पाच्या उद्देशामध्ये आपल्याला सर्वप्रथम संघटनेच्या योजना काय आहे, धोरणे आणि कार्यपद्धती परस्परांशी सुसंगत असावी. आपलं उद्दिष्ट काय आहे, आपलं ध्येय काय आहे, त्यासाठी आपण जी योजना तयार केलेली आहे, जी धोरणे आणि त्याच्यावर जी अंमलबजावणी आपण करणार आहोत, जी कार्यपद्धती करणार आहोत, ती परस्परांशी सुसंगत असावी. तेव्हाच आपला प्रकल्पचं जे काही उद्दिष्ट आहे, जे आपल्याला जे आर्थिक व तांत्रिक उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करायचं आहे ते तिथं पूर्णत्वास नेता येईल, जेव्हा आपल्या या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला सुसंगत दिसेल तेव्हा. दुसरं सांगितलेलं आहे की संसाधने सुसंगत असावी. व्यवसायाला, प्रकल्पाला जी लागणारी तांत्रिक ज्या गोष्टी आहे, कच्चा माल आहे, भांडवल आहे, संसाधने आहे, त्यामध्ये आपल्याला सुसंगतपणा आणायला पाहिजे. त्या गोष्टी सुसंगत असायला हव्या. त्यानंतर प्रकल्प उद्देश वास्तववादी व सुसाध्य असावेत. प्रकल्प उद्देश हा वास्तववादी असला पाहिजे, सुसाध्य असायला पाहिजे. आपल्याला प्रकल्पामध्ये अतिशयोक्ती नसली पाहिजे. आपल्याला वास्तव काय आहे
आपण कोणता प्रकल्प निवडत आहोत, कोणत्या वस्तूचं आपण उत्पादन करणार आहोत, त्या वस्तूचा समाजामध्ये काय त्याचा समाजामध्ये त्या ग्राहकांना त्या वस्तूचं, त्या आपण निर्माण केलेल्या उत्पादनाचा काय फायदा होणार आहे, त्यांची गरज कशी पूर्ण होणार आहे, अशा दृष्टिकोनाने आपला प्रकल्प हा असायला पाहिजे. प्रकल्प संसाधनाच्या मर्यादेत स्थापन झालेला, अति गुंतागुंत नसणारा आणि मापन करता येणारा असावा. प्रकल्प संसाधनाच्या मर्यादित स्थापन झालेला, अति गुंतागुंत नसणारा आणि मापन करता येणारा असावा. जास्त गुंतागुंतीचा प्रकल्प हा नसला पाहिजे. संसाधने, जे काही मर्यादित संसाधने आहे त्याच्यात स्थापन झालेला असला पाहिजे आणि मोजमाप करता येणारा प्रकल्प तुमचा असला पाहिजे. त्यानंतर आहे प्रकल्प उत्पादनाची ओळख. प्रकल्प उत्पादनाची ओळख. तर आपण आधीच बघितलेले की मानवाला नाविन्याची आवड ही जन्मतःच असते. या नाविन्याच्या आवडीवरच तो नवीन संशोधन, नवीन शोध घेत असतो व त्याची आवड जी आहे ती प्रत्येक काहीतरी गरजेशी निगडीत असते व ती गरज भागविण्याचे साधन पुरवणे किंवा उत्पन्न करणे यास व्यवसाय किंवा उद्योग असं म्हटलेलं आहे. मग हे उद्योग करताना किंवा प्रकल्प निवडताना किंवा उत्पादनाची ओळख आपल्याला करताना आपल्याला सर्वप्रथम कल्पनेचा शोध घ्यावा लागतो. कल्पनेचा शोध म्हणजे सर्च ऑफ बिझनेस आयडियाज. तर उद्योग व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर आपली त्यासाठी मानसिक तयारी समजा झाली तर त्यानंतर उद्योगासंबंधी कल्पनांचा शोध घेऊ लागतो. कोणताही उपक्रम किंवा व्यवसाय हा व्यक्तीच्या कल्पनेवरच आधारित असतो. त्याच्या कल्पनेच्या आधारावरच तो आविष्कार घेत असतो आणि म्हणूनच कल्पनेचा शोध ही बाब उद्योजकांबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. आता कल्पनेचा शोध आपल्याला घ्यायचा आहे तर कल्पना आपल्याला जनरेट करायची आहे की आपल्याला एखादा व्यवसाय करायचा आहे, एखादा उद्योग उभारायचा आहे, वस्तूचं उत्पादन करायचं आहे, तर त्यासाठी लागणारा वापरात येणारा कच्चा माल कुठून येणार आहे, समाजाला किंवा ग्राहकाला न मिळणाऱ्या सेवा किंवा एखादं उत्पादन कोणतं आहे, की ग्राहकांची गरज काय आहे, ग्राहकांना कोणत्या वस्तू हव्या आहेत किंवा त्यांना मिळणारं जे काही सेवा आहे किंवा उत्पादन आहे तर कुठे कमी आहे की ते आपण फुलफिल करू शकतो, अशा प्रकारचं आपल्याला उत्पादन करावा लागेल. स्पर्धकास जास्त मिळणारा नफा हा पण एक आपल्याला भाग बघायचा आहे की स्पर्धकांना जास्तीत जास्त कसा नफा मिळत आहे याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. एखाद्या उत्पादनातून निर्माण होणारा व वाया जाणारा माल. सुरुवातीला समजा एखादा जर कच्चा माल आहे, त्या कच्च्या मालावरून पण तो कच्च्या मालाचा उपयोग होत नाही, तो वाया जात असेल तर आपल्याला तिथे संशोधन करणं किंवा तिथं आपल्याला कल्पनेचा वापर केला पाहिजे की या वाया जाणाऱ्या कच्च्या मालापासून आपण काहीतरी नवीन संशोधन करू शकतो का, हा विचार तुम्हाला तिथं केला पाहिजे. नाविन्यता तुमच्यामध्ये असली पाहिजे की आपल्याला नवीन काहीतरी करायचं आहे, नवीन आपल्याला प्रयोग करायचा आहे. तर मग नवनवीन कल्पना आपल्याला कशा पद्धतीने आल्या पाहिजे यासाठी आपल्याला एक बाजारपेठ संशोधन आपल्याला तिथं करता आलं पाहिजे. ग्राहकांना नवनवीन आपण काय सेवा देऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. वापरात येणारा जो काही कच्चा माल आहे तो आपण कशा पद्धतीने वापरता आला पाहिजे. तर आपल्याला अशा प्रकारे कल्पनेचा शोध घ्यायचा आहे. नवीन उत्पादनाचं त्यामध्ये आपण प्रकार बघू शकतो की नवनिर्मिती जर करायचं असेल तर एकदम नवीन उत्पादन आपल्याला बाजारपेठेमध्ये आणता येतं की आतापर्यंत अशा वस्तू बाजारपेठेत आहेच नाही किंवा उपलब्धच नाही, अशा वस्तू आपण बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून देऊ शकतो. पूरक उत्पादन किंवा एखाद्या उत्पादनातून वाया जाणारा जो काही कच्चा माल आहे किंवा वेस्टेज आहे त्यातून नवीन उत्पादन आपण तयार केलं पाहिजे
आपण आजकाल बघतो की साखर कारखाने आहे, साखर कारखान्यामध्ये जी काही साखर बनल्यावर जी काही निघणारे मळी आहे तर त्याच्यातून आपण अल्कोहोल वगैरे तयार करता येतं. उदाहरणार्थ आपण बघू शकतो की दूध डेऱ्या, आपण वेगवेगळ्या दूध डेऱ्या बघतो की तिथं दूध प्रक्रिया केली जाते. जेव्हा डेअरीतून दूध येतं ते उकळल्या जातं, त्या उकळल्यावर आपण तूप वगैरे आपण तयार करतो, लोणी वगैरे. त्या तूप निघल्यावर त्याची जे काही बेरी आहे, ती जी बेरी आहे ती निघते, पण ती वेस्टेज आहे. बहुतांश कंपन्या, दूध कंपन्या त्याच्यावर काही प्रक्रिया करत नाही. मग नवीन उद्योजकाने काय केलं पाहिजे की त्या बेरीवर वेगवेगळे आपण प्रोडक्ट्स तयार करू शकतो. वेगवेगळ्या बर्फ्या वगैरे आपण त्याच्यामध्ये खव्याच्या पद्धतीने, एक प्रकारच्या खव्यासारख्याच आपण त्या बेरीच्या वड्या किंवा त्याच्या बर्फ्या आपण बनवून बाजारात विक्री, म्हणजे जो पदार्थ विशिष्ट कार्य झाल्यावर वाया जातो, त्या वाया जाणाऱ्या कच्च्या मालातून किंवा त्या वाया जाणाऱ्या पदार्थातून आपण काहीतरी नवीन पदार्थ तयार करणे, नवीन उत्पादन करणे, म्हणजेच कल्पनेचा शोध घेणे होय. त्यानंतर प्रकल्प निवडीसाठी कल्पना मिळण्याचे मार्ग. आता प्रकल्प निवड करण्यासाठी आपल्याला जी काही कल्पना लागते तर त्याचं मार्ग कुठून आपल्याला ते मिळू शकतं. कल्पना शोध घेताना किंवा उत्पादनाची ओळख करताना कल्पना कुठून मिळू शकतं, तर कल्पना मिळवण्याचे विविध स्रोत आपल्याला बघायला मिळतात. अनुभवी व्यक्ती आहे, तज्ज्ञ व्यक्ती आहे, किंवा आपण जे व्यवसाय आहे त्यांच्या सल्लागारांची मदत घेऊ शकतो, किंवा वैज्ञानिकची मदत आपण तिथं घेऊ शकतो. मासिके असतात, औद्योगिक प्रकाशनं, मॅगझिन्स असतात, औद्योगिक व्यावसायिक वृत्तपत्र असतात, दूरदर्शनवरील कार्यक्रम, यातील व्यावसायिक कल्पनेचा आपल्याला शोध घेता येतो. प्रयोगशाळा आहे, संशोधन संस्था, व्यापारी संस्था, मार्गदर्शक संस्था यांचे आपण सहाय्य घेऊ शकतो. व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल तर वेगवेगळ्या अशा संस्था आहे व्यावसायिक की त्या तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तयार असतात. MCED अशा विविध संस्था आहे की ज्या उद्योग स्थापन करण्यासाठी, लघु उद्योग तुम्हाला स्थापन करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करतात. त्यांचे वेगवेगळे शिबिरं असतात, त्यांचे मासिके असतात, साप्ताहिके असतात. तर तिथे तुम्ही त्याचा आधार घेऊन तुम्ही कल्पना तुमची जनरेट करू शकता. त्यानंतर बाजारपेठ संशोधन आहे, ग्राहक सर्वेक्षण आहे. आजकाल तर इंटरनेट आहे, इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या विविध प्रकारची माहिती तुम्ही तिथं मिळवू शकतात. त्या माहितीच्या आधारे तुम्हाला तुमच्या कल्पनेचा विकास तुम्हाला तिथे करता येऊ शकतो. तुम्हाला तुमच्या आयडिया जनरेट तुम्ही तिथं करू शकतात. बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या वस्तूंचा संशोधनात्मक तुम्ही अभ्यास करून त्यातील अधिक चांगलं व प्रगत उत्पादन तयार करण्याची तुम्हाला कल्पना तिथं साकारता येते. वेगवेगळे व्यापार मेळावे व प्रदर्शनं, व्यावसायिक चर्चासत्र व परिषदांना उपस्थित राहून तिथं तुम्ही त्या नवीन कल्पना तुम्ही आत्मसात करू शकतात. आपले व्यावसायिक मित्र आहे, नातेवाईक आहे, यांच्याकडून आपण कल्पना घेऊ शकतो, मिळवू शकतो. ग्राहकांच्या गरजा काय आहे, अपेक्षा यांचा बारकाईने अभ्यास करून त्यातून नवीन उत्पादनाची काय कल्पना आपल्याला निश्चित करता येते हे आपल्याला ज्ञात होते. विविध उपक्रमात लागणारा कच्चा माल, सुटे भाग व इतर वस्तू इत्यादींचा अभ्यास आपण तिथं करू शकतो. या अनुषंगाने पूरक उद्योगांच्या कल्पनांचा आपल्याला शोध तिथं घेता येतो. एकंदरीत प्रकल्प निवडीसाठी कल्पना मिळण्याचे विविध मार्ग आहे. कोणत्याही स्तरातून, विविध स्तरातून आपण आपली कल्पना ही जनरेट करू शकतो, त्याचा शोध घेऊ शकतो आणि ती विकसित करू शकतो. आपल्याला जे उद्दिष्ट साध्य करायचं आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला जे काही नवनवीन कल्पना निर्माण करायची आहे, निर्माण करून घ्यायची आहे, त्यासाठी आपण विविध चर्चासत्रे, व्यावसायिक चर्चासत्रे, व्यापार मेळावे वेगवेगळ्या परिषदांना आपण उपस्थित राहून तिथं आपण आपल्या
नवनवीन कल्पना घेऊ शकतो. नंबर 3 आहे कल्पनांची छाननी व ठोस स्वरूप देणे. कल्पनांची छाननी करणे व ठोस स्वरूप देणे. आपण सर्वप्रथम बघितलं, कल्पना आली आपल्याकडे, कल्पनेचा शोध आपण घेतलेला आहे की आपल्याला कशा प्रकारचा व्यवसाय करायचा आहे, त्या व्यवसायासाठी जी काही कल्पना लागणार आहे तर त्या कल्पनेचा आपण कशा पद्धतीने ते मिळवू शकतो, कोणकोणत्या मार्गाने आपण ते मिळवू शकतो. तर नंतर 3 आहे जेव्हा आपल्याकडे कल्पना येते त्या कल्पनेच्या जोरावर आपण जेव्हा त्याच्यावर ठोस अंमलबजावणी करू, कल्पना विविध प्रकारचे आपल्याकडे पर्याय निर्माण झालेले आहे, कशा पद्धतीने आपल्याला व्यवसाय करायचा आहे, तर त्यातल्या त्यात आपल्या जे उद्दिष्ट साध्य करायचं आहे ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला या सर्व कल्पनांमधून कोणती कल्पना आपल्याला जास्त महत्त्वाची आहे अशा कल्पनांची आपल्याला तिथं छाननी करायची आहे. आपल्या त्या प्रकल्पाला ठोस स्वरूप आपल्याला तिथं द्यायचं आहे. त्यामध्ये कल्पना ही व्यवहार्य आहे काय, बाजारपेठ आहे काय, कल्पना ग्राहकांच्या गरजेशी निगडीत आहे काय व समाजाला त्याची गरज आहे काय, या दृष्टिकोनाने आपल्याला त्याची छाननी करायची. या बाबी आपल्याला तिथं विचारात घ्यायचे आहे. कल्पना राबविण्यासाठी आवश्यक साधनसामग्री, भांडवल, तंत्रज्ञान, मनुष्यबळ, कच्चा माल इत्यादी उपलब्धतेचा विचार त्यामध्ये झाला पाहिजे. कल्पना ही दीर्घजीवी असली पाहिजे, म्हणजे आज आपल्याला ती योग्य वाटते व कालांतराने ती कालबाह्य होऊ शकते याचा विचारसुद्धा आपल्याला त्याची छाननी करता आला पाहिजे. त्यानंतर काही कल्पना ह्या कालांतराने व्यवहार्य होऊ शकते, यासाठी छाननी अधिकाधिक ही डोळसपणे, सखोलपणे व त्यासाठी तज्ज्ञांची सुद्धा आपल्याला मदत तिथं घेता किंवा घ्यावी लागते. कल्पना छाननीनंतर निवडलेल्या प्रकल्पास किंवा कल्पनेस अधिकाधिक सुस्पष्ट व ठोस आपल्याला स्वरूप देता आले पाहिजे किंवा दिले जाते. त्यासाठी निवडलेल्या कल्पनेचा आणखी सखोलपणे आणि तपशीलवार विचार तिथं आपल्याला करण्यात येतो. यामध्ये विविध संबंधित पैलूंचा सविस्तर विचार करण्यात येतो आणि एका अर्थी या टप्प्यात उत्पादनाच्या मनांमध्ये विविध तज्ज्ञ व सल्लागार यांची मदत तुम्हाला तिथं प्रकल्पाचं ठोस स्वरूप देताना तुम्हाला तिथं त्यांना घ्यावी लागते किंवा त्यांची मदत तुम्हाला मिळते. अशा प्रकारे आपल्याला उत्पादनाची ओळख करताना कल्पनेचा शोध आधी घ्यावा लागतो. कशा पद्धतीने आपल्याला कल्पना जनरेट होऊ शकतात, प्रकल्प निवडीसाठी कल्पना मिळण्याचे मार्ग आपल्याला कोणकोणते आहे, कशा पद्धतीने आपल्या नवनवीन ज्या काही संकल्पना आहे, कल्पना आहे, त्यांचा विकास कशा पद्धतीने होईल, आयडिया आपल्याला जनरेट कशा होतील. नवीन आपल्याला उपक्रम तयार करायचा असेल तर त्या उपक्रम तयार करत असताना आपल्याला कशा पद्धतीने माहिती गोळा करता येईल, त्यानंतर जी गोळा केलेली माहिती आहे ती कशा पद्धतीने आपल्याला त्याचं वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये छाननी करता येईल व त्याला ठोस मूर्त स्वरूप आपल्याला देता येईल. त्यानंतरचा पाठ आहे आपला प्रकल्प ओळख किंवा शोधाचे महत्त्व. प्रकल्प ओळख किंवा प्रकल्प शोधाचे महत्त्व का असलं पाहिजे किंवा का त्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर नंबर 1 सांगितलेलं आहे, प्रकल्प आर्थिक विकासाचे सहाय्यक प्रतिनिधी असतात. तुम्हाला जेव्हा आर्थिक विकास करायचा असतो त्यासाठी तुम्हाला प्रकल्प हे सहाय्यक प्रतिनिधी असतात. प्रकल्पामध्ये आपण एकंदरीत व्यवसायाची सर्व पार्श्वभूमी आपण तिथं दर्शवलेली असते. जी पार्श्वभूमी म्हणता भविष्यात आपल्याला त्या गोष्टी, ज्या गोष्टी आपल्याला साध्य करायचं, जे उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचं आहे ते उद्दिष्टांची एक प्रकारे मांडणी, कार्ययोजना, नियोजित केलेला आराखडा तो असतो आणि त्या आधारावरच आपलं आर्थिक विकास हे साध्य असतं. त्यासाठी आपण म्हणून त्याला आर्थिक विकासाचं सहाय्यक प्रतिनिधी असं म्हटलेलं आहे. ते विकासाच्या प्रक्रिया सुरू करतात, उत्पादन, रोजगार, उत्पन्न निर्मिती.
विकासाच्या ज्या काही प्रक्रिया आहेत ते आपल्याला प्रकल्पामुळेच साध्य होतात, प्रकल्पाच्या शोधामुळेच आपल्याला ते साध्य होतात. त्यानंतरच आपलं उत्पादन, रोजगार व उत्पन्न प्रक्रिया ही सुरू होते. प्रकल्पाचे परिणाम हे दीर्घकालीन असतात. प्रकल्प आपण एकदा सुरू केला तर त्याचे परिणाम आपल्याला दीर्घकाळापर्यंत बघायला मिळतात. प्रकल्प त्याच्याशी संबंधित सेवांचे भावी स्वरूप ठरवितो. प्रकल्प हा सेवांचं भावी स्वरूप ठरवित असतो. प्रकल्पात भरपूर पैसासुद्धा खर्च होत असतो. त्याला प्रकल्प निवडताना मग जे काही साधनसामुग्री लागणार आहे त्या साधनसामुग्रीवर भरपूर पैसा खर्च होतो. प्रकल्प मूलभूत सेवा आणि पर्यावरण यांच्या विकासात चालना देत असतात. प्रकल्प ह्या मूलभूत ग्राहकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या तर पुरवतोच, पण पर्यावरण यांच्या विकासामध्ये सुद्धा त्याचा हातभार असतो. प्रकल्प सामाजिक व सांस्कृतिक विकासाची प्रक्रिया गतिमान करत असतात. प्रकल्प ह्या सामाजिक व सांस्कृतिक विकासाची प्रक्रिया ह्या गतिमान करतात. एकंदरीत प्रकल्प ओळख, प्रकल्प शोधाचे महत्त्व आपल्याला या मुद्द्यांवरून लक्षात येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण बघितलेलं आहे की प्रकल्प निवड म्हणजे काय, प्रकल्प म्हणजे काय, प्रकल्पाचा अर्थ काय, प्रकल्पचा उद्देश काय आहे, प्रकल्प उत्पादनाची ओळख म्हणजे काय, मग त्या ओळख करत असताना कल्पनेचा शोध, कल्पने मिळण्याचे मार्ग कोणते आणि कल्पनेची छाननी किंवा त्याचं ठोस स्वरूप देणे आणि प्रकल्प ओळख किंवा शोधाचे महत्त्व कोणकोणते हे आपण बघितलेले आहे. धन्यवाद.